संशयापलीकडे. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अस्मिताने कढईतील भजी ताटात काढली. तेवढ्यात केदारने एक गरम गरम भजी तोंडात टाकली. आहाहा, अमू, तुझ्यासारखी कांदा भजी जगात कोणीच करत नसेल. त्यात जो ओव्याचा फ्लेवर येतो ना, ते म्हणजे सोने पे सुहागा. नाही, सोने पे सुहागा ही उपमा नको. त्यापेक्षा दुधात साखर, छॅ, ही पण नको. केकवर चेरी, ही मस्त उपमा आहे. केदार आणि अस्मिता दोघे पण दिलखुलास हसले. अरे बाबा, केकवरून आठवलं, तो पायनॅपल केक आणलायस का विसरलायस? मॅडम यायच्या आहेत ना? अस्मिताने विचारलं. छे, विसरेन कसा? केक विसरलो तर मॅडम मलाच खाऊन टाकतील. हसत हसत केदार म्हणाला. तसा तू विसरभुळाच आहेस. माझी एखादी गोष्ट आणायला सांगितली असती तर 100% विसरला असतास. पण लाडक्या मेहुणीसाठी बरोबर लक्षात ठेवून केक आणलास हां? चिमटा काढत अस्मिताने कोपरखळी मारली. मग काय, मेहुणी असतेच स्पेशल. बरं, तू काय काय जेवण केलं आहेस? काही पदार्थ बाहेरून ऑर्डर करायचे आहेत का? पातेल्यावरची झाकणं उचलत केदारने सगळे पदार्थ पाहिले. पुलाव भात, गुलाबजामुन, कुर्मा भाजी, पुऱ्या आणि भज्जी. मस्त बेत आहे, तो म्हणाला. तरी बघ, ती म्हणेलच. मला सगळ्यात जास्त जिजूने केलेली कोशिंबीरच आवडली. अस्मिता असं म्हटल्यावर केदारने आपली कॉलर टाईट केली. मग मस्तच बनवतो मी कोशिंबीर. म्हणजे काय रे, हे सगळे पदार्थ छान नाहीत असं का म्हणायचं आहे तुला? रेवा आली ना की तुम्हा दोघांची एक टीम होते आणि मग मी मात्र एकटी पडते. कधी कधी आपली बाजू घेणारं पण कोणीतरी असावं असं वाटतं. खरं सांगू, तेव्हा मला माझ्या हक्काचा पाठीराखा एकच माणूस आठवतो. माहिती आहे ना कोण? तिने असं विचारताच मान डोलवत केदार म्हणाला. अगदी माहिती आहे, तुझा लाडका तेजस. तेजस असा प्राणी आहे ना की तो तुझ्यासाठी अख्ख्या जग दुनियेबरोबर भांडेल. अस्मिता म्हणाली आहे ना, सूर्य पश्चिमेला उगवतो, मग तो पश्चिमेलाच उगवतो असं म्हणून सगळ्यांना गप्प करेल. केदार असं म्हणताच अस्मिता थोडी शांत झाली. काय गं, शांत व्हायला अचानक काय झालं? काही नाही रे, केदार दादांचं जरा वाईटच वाटतंय. त्यांच्या आयुष्यात सगळं छान चालू असताना पूर्वाला कॅन्सर झाला आणि ती गेली. अवघा 6-8 महिन्यांचा संसार. कधी कधी असं वाटतं ना, त्या दोघांचं लग्न झालं नसतं तर बरं झालं असतं. म्हणजे निदान ते विधूर आहेत असं शिक्का तरी लागला नसता. अस्मिता म्हणाली. हां. गप्पा मारता मारता दोघे बाल्कनीत येऊन बसले. कोवळं ऊन पडलं होतं. तेजसचा विषय निघाल्यावर केदार पण थोडा गंभीर झाला. खरं सांगू अमू, तू जे म्हणतेस ते तुझ्या दृष्टिकोनातून किंवा जगाच्या दृष्टिकोनातून ठीक आहे. पण तेजसला तसं कधी वाटलं नाही. वाटतही नव्हतं. म्हणजे त्याचं पूर्वावर प्रेम होतं. लग्नाच्या आधी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता हे त्याला माहीत होतं. आपण लग्न नको करूया असं पूर्वाने पण सांगितलं होतं. पण आपल्या या नात्याला लग्नाशिवाय पूर्णत्व नाही. आणि यापुढेही शरीराने आपण एकत्र नसलो म्हणून काय झालं, मनाने आपण कायम एकत्र राहणार आहोत असं म्हणून त्याने हट्टाने तिच्याबरोबर लग्न केलं होतं. तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो तिच्यासोबत राहिला होता आणि तो त्याचा चॉईस होता. केदार म्हणाला. हो रे, ते तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहिलेच. पण आता काय? आता तर ते एकटेच आहेत ना. आता पुढे त्यांचं भविष्य काय? तिने विचारलं. मनातलं अगदी खरं सांगू, म्हणजे तुला राग येणार नसेल तरच बोलतो हां, केदार म्हणाला. अरे बोल ना, राग काय यायचा? तेजस माझा चुलत भाऊ आहे, पण मला तो सख्यापेक्षा जास्त प्रिय आहे. माझा भाऊ आहे, सखा आहे, यार आहे, दोस्त आहे. माझ्यासाठी तो खूप खास आहे. माझ्या प्रत्येक अडीअडचणीला तो धावून येतो किंवा मला मदत करतो म्हणून तो खास नाही. तो खरंच खास आहे म्हणून तो खास आहे. त्याच्या बाबतीत जे घडलं ते दुर्दैवी होतं. बघ ना, लग्न, जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी तो टाळू शकला असता. पण त्याने काहीही टाळलं नाही. यातच त्याचं मोठेपण. आता तो एकटा पडला आहे हेही तेवढंच खरं. खरं सांगू, माझ्या मनात फार पूर्वीपासून त्याचं आणि रेवाचं लग्न व्हावं अशी इच्छा होती. पण पूर्वाचं कळल्यानंतर मग मी काही बोललो नाही. त्यानंतर आता रेवाचं पण लग्न ठरलं आणि मग तो मुद्दा तसाच बारगळला. केदारच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते अस्मिताला कळलं नाही. पण ती म्हणाली, असू देत, या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात.
तेजस दादा कितीही चांगले असले तरीही आता समाजात त्यांचं स्थान विधूर असंच आहे. आईबाबाच काय, मी सुद्धा पूर्वाला त्यांच्याशी लग्न करू दिलं नसतं. ते चांगले आहेत, मला माझ्या भावासारखे आहेत, हा एक भाग वेगळा. पण म्हणून मी माझ्या बहिणीच्या आयुष्याशी तिच्या भावनांची खेळू शकत नाही. त्यांचं लग्न झालं नसतं तर गोष्ट वेगळी होती, पण आता ह्या सगळ्या गोष्टी नकोच वाटतात. रेवा खूप चांगली मुलगी आहे, शिकलेली आहे, दिसायला सुंदर आहे, तिच्यात काही एक कमी नाही. मग तिने उगीच अशी ॲडजस्टमेंट का करावी, नाही का? अस्मिताचा मुद्दा बरोबर होता, पण केदारचा मुद्दा खूप वेगळा होता. रेवा सर्व गुणसंपन्न आहे, यात काही वादच नाही. म्हणूनच तिच्याबरोबर सगळं चांगलं व्हावं अशीच माझी इच्छा होती. तेजसारखा समंजस गुणी पार्टनर मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. पूर्वा त्याच्या आयुष्यातून गेली हा एकच मायनस पॉईंट सोडला तर त्याच्याबरोबर संसार करणं ॲडजस्टमेंट असूच शकत नाही. उलट ते नशीब असेल एखाद्या मुलीचं. जाऊ देत, आता तसंही या डिस्कशनला अर्थ नाही. दोघांचे मार्ग आता वेगळे आहेत. अर्थात ते कधीच एक नव्हते, फक्त माझ्या मनात विचार आला तो मी मांडला. तेव्हा आता हा विचार आपण इथेच संपवून टाकू, नाही का? केदार म्हणाला. अस्मिताने मग केदारच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि विषय तिथेच थांबला. तेवढ्यात खाली खेळायला गेलेली परी वर आली. आई, माऊ किती वाजता येणार आहे? येईल दुपारी. थोड्या वेळाने बाबा स्टेशनवर आणायला जातील तिला. वाटल्यास तू पण जा त्यांच्याबरोबर, अस्मिता लेकीला म्हणाली. तशी परी म्हणाली, नको, मला तिला सरप्राईज द्यायचं आहे. आल्यानंतर आम्ही दोघी रूम शेअर करणार ना, म्हणून मला माझी रूम छान सजवून ठेवायची आहे. तिला आवडतात तशा अरोमाच्या कॅन्डल पण आणल्या आहेत मी. आणि तू तिच्यासाठी जो ड्रेस घेतला होता ना, तो ऑल्टर करून तुझ्या कपाटात ठेवला आहे. पुढची माहिती परीने देऊन टाकली. छान केलंस, पण आता जा, हातपाय धुवून घे, फ्रेश हो. किती घामासली आहेस तू. मावशी आल्यावर एकत्र जेवायला बसूया आपण. आईचं म्हणणं ऐकत परी आत गेली. केदार, तू किती वाजता निघणार आहेस रेवाला आणायला? मला वाटतं ट्रेन वेळेवर आहे. आत्ताच तिला मेसेज केला होता तेव्हा म्हणाली कल्याणपर्यंत पोचतेय, म्हणजे आता काही वेळातच गाडी ठाण्याला पोचेल. तू निघालास तरी हरकत नाही. बायकोचं म्हणणं शिरोधारे मानून ओके मॅडम असं म्हणत केदार उठला. त्याने पटकन ट्रॅक पॅन्ट घेतली, टी शर्ट चढवलं. गाडीची चावी घेऊन तो खाली उतरला. स्टेशन तसं फार दूर नव्हतं, पण रेवा मॅडम येणार म्हणजे त्यांच्या हातात बरंच काही सामान असणार. परीसाठी भरपूर खेळणी आणलेली असणार, गोष्टींची पुस्तकं आणलेली असणार, लाडक्या ताईसाठी साड्या ड्रेस पीस असणार, जिजूसाठी एखादं घड्याळ, इलेक्ट्रॉनिक आयटम किंवा मग भरपूर सारी पुस्तकं. त्या व्यतिरिक्त तिचं स्वतःचं सामान. आठवडाभर राहायला येते, पण 6 महिन्यांचं सामान घेऊन येईल. कपडे, डायरी, कॅमेरा, फोन चार्जर, मेकअपचा बॉक्स आणि किती काय काय. रेवाच्या विचाराने केदारला हसायला आलं. गाडी स्टेशनवर पोहोचली की ही मॅडम दरवाजात येऊन उभी राहील. केदार दिसला की मग मोठा हाय करत जीजू अशी हाक मारेल. तिच्या त्या एवढ्या मोठ्या हाकेने स्टेशनवरचे सगळे जिजू माना वळवून वळवून तिच्याकडे पाहत राहतील. आणि त्या जिजूंच्या सगळ्या मेवण्या आरोळी ठोकणाऱ्या मुलीचे नेमके जिजू कोण हे पाहण्यासाठी क्षणभर तिथेच थांबतील. आणि मग रेवा उतरेल, हाय फाय करत जिजूला हाय म्हणेल. आणि मग सगळ्या प्लॅटफॉर्मला कळेल की हा माणूस हिचा जिजू आणि ही त्याची मेवणी. पण रेवा अशीच होती, फुल ऑफ एनर्जी. ती उत्साहाचा झरा होती, खळखळणारी नदी होती. तिच्याबरोबर जो कोणी येईल तो तिच्या प्रवाहात तिच्याबरोबरच वाहत राहील असा तिचा स्वभाव होता. त्याच्या आणि अस्मिताच्या लग्नात सगळ्यात जास्त धमाका तिचाच चालला होता. भटजीपासून फोटोग्राफरपर्यंत सगळ्यांना हीच सूचना देत होती. पाठराखीण म्हणून केदारच्या घरात आली तेव्हा सगळ्यांचीच लाडकी होऊन गेली. केदारच्या आईसुद्धा तिचं कौतुक करत असत. आतासुद्धा त्या त्यांच्या महिला मंडळाच्या ग्रुपबरोबर तीर्थक्षेत्राला गेल्या होत्या म्हणून. पण तिथून फोन करून म्हणाल्या होत्या, रेवाला सांग आणखीन 10-15 दिवस राहायला, तोपर्यंत मी सुद्धा येतेय. तिला म्हणा माझी भेट घेतल्याशिवाय जाऊ नकोस. तशी रेवाला आग्रहाची जरुरी नव्हती. रेवा राहा ना गं असं म्हटलं तरी रेवा राहायला तयार असायची. लग्नात केदारच्या मित्रांनी त्याला भारी चिडवलं होतं. तुझी मेहुणी एकदम भारी आहे, मजा आहे बाबा तुझी, साली होती है आधी घरवाली. प्रसंग मजेचा असला तरीही केदारला ते बोलणं आवडलं नव्हतं. तो पटकन म्हणाला होता, बिलकुल,
मेरी साली मेरी आधी घरवाली, क्योंकि साली नहीं मुझे छोटी बहन है मिली. तो तेव्हा असं का बोलला होता हे अस्मिताला माहीत होतं. केदारला एक लहान बहीण होती. ती लहानपणीच आजारपणात वारली. तेव्हापासून केदार भाऊ बहीण या विषयावर थोडा हळवाच होता. पहिल्या भेटीत त्याने अस्मिताला त्याच्या धाकट्या बहिणीबद्दल सांगितलं होतं. ती अशीच मस्तीखोर होती, चुरूचुरू बोलायची. तो रेवाला भेटला होता तेव्हा म्हणाला होता, माझी बहीण कीर्ती आता असती तर रेवा एवढीच असती. बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. एक बहीण गेली, पण देवाने रेवाच्या रूपात दुसरी पाठवली. देव आयुष्यात नात्यांचं सुद्धा कॉम्पन्सेशन करत असतो. विचार करता करता तो स्टेशनवर येऊन पोहोचला. प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन तो प्लॅटफॉर्मवर पोहोचला, पण ट्रेन अजून आली नव्हती. 5-6 मिनिटात पोहोचण्याची शक्यता मात्र होती. ट्रेन येण्याची अनाऊन्समेंट झाली तसा तो सजग झाला. बोगी नंबर त्याला माहीत होता, पण कधी कधी डबे मागे पुढे होतातच आणि रेवा तशी काही चुकणारी नव्हती. चुकून त्याचं लक्ष इकडे तिकडे जरी झालं तरी ती त्याला बरोबर शोधून काढणार होती हे त्याला पक्क ठाऊक होतं. म्हणून तसा तो निर्धास्त होता. तो इथे तिथे पाहत असताना मागून हळूवार कोणीतरी हाक मारली. जिजू. केदारने आश्चर्याने मागे वळून पाहिलं. रेवाच होती. रेवा, डबा थोडा पुढे गेला का गं? केदारने विचारलं. तिने मानेनेच हो असं सांगितलं. तिच्या या वागण्याचं केदारला आश्चर्य वाटलं. कुठे आरडाओरडा नाही, चेहऱ्यावर हसू नाही, नेहमीप्रमाणे सामानाचं लचाणसुद्धा नाही. हातात फक्त एक छोटीशी बॅग. मुद्दामूनच केदारने विचारलं, काय गं, बाकी सामान चेतन आणणार आहेत की काय? नाही, एवढंच सामान आहे. तिच्या या थंड प्रतिक्रियेमुळे केदारला जास्त आश्चर्य वाटलं. रेवा, काय झालंय? आरडाओरडा नाही, धांगडधिंगा नाही, हाय हॅलो नाही. केदारने विचारलं. काही नाही जिजू, थकून आली आहे ना म्हणून. निघायचं? ती असं म्हटल्यावर केदारने फार चौकशी केली नाही. कदाचित खरंच थकून आली असेल असं त्याला वाटलं. पण गाडीत बसल्यानंतरसुद्धा एरवी ती म्हणाली असती, जिजू जाता जाता आपण भेळ बांधून घेऊया आणि कुल्फी पण घेऊया हं. पण आज तसं काही घडलं नाही. ती शांतच होती. घरी आली तेव्हा परीने तिला घट्ट मिठी मारली. परीला मात्र तिने मिठीत घेतलं. अस्मिताला विचारलं, ताई कशी आहेस? तू कशी आहेस ते सांग. तुझ्याकडे बोलायला भरपूर आहे. आमचं काय नेहमीचंच. अस्मिता असं म्हटल्यावर ती म्हणाली, माझ्याकडे तरी बोलण्यासारखं काय असणार आहे? मी परीच्या रूममध्ये बॅग ठेवून आली. असं म्हणून ती आत गेली. जेवताना सुद्धा रेवा शांत शांत होती. अस्मिता आणि केदारला तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं. अस्मिताने तर विचारलं सुद्धा, काय रे, येताना तू काही बोलला नाहीस ना? त्यावर केदार म्हणाला, अगं मला सुद्धा तिच्या वागण्याचं आश्चर्यच वाटतंय. तिच्यातला बदल परीला सुद्धा जाणवला. रात्री झोपायच्या आधी त्यांच्या गप्पा झाल्या. अस्मिताने विचारलं, आई बाबा कसे आहे, चेतन कसा आहे, तू त्या लोकांच्या घरी गेली होतीस की नाही, तू आणि चेतन फिरायला जाता की नाही. पण सगळ्याचीच उत्तरं तिने फार तुटक दिली. अस्मिताला आता तिची काळजी वाटू लागली होती. ती झोपायला गेल्यानंतर केदारला अस्मिता म्हणाली, मला रेवाचं वागणं काही नॉर्मल वाटत नाही आहे. मनात काहीतरी दुःख लपवून ठेवते असं वाटलं. केदार, रेवा माझी बहीण असली तरी आपलं लग्न झाल्यापासून तुझी आणि तिची मैत्री वेगळ्या लेवलवर आहे. मला सांगता येणार नाही अशा गोष्टी ती तुला पटकन सांगते. मागे नाही का ती फेल झाली होती तेव्हा तिने तुलाच सांगितलं होतं. आणि सोसायटीमधला तो राजन तिच्या मागे लागला होता, तिला त्रास देत होता, ते सुद्धा तुझ्याकडेच बोलली होती. मला काय वाटतं, एकदा तू तिच्याशी बोलून घे ना. म्हणजे मी समोर असताना नको, कदाचित माझ्यासमोर ती मोकळेपणाने बोलणार नाही. मला काय वाटतं माहिती आहे, ती लग्न करून जाणार आहे ना, तेव्हा तिला काळजी वाटत असणार की आपण लग्न करून गेल्यानंतर आईबाबांचं कसं होणार. पण तिची ती भीती खरंच निरर्थक आहे अरे. कारण आईबाबा दोघेही ॲक्टिव्ह आहेत. शिवाय त्यांना कधीही वाटलं तर ते आमच्याकडे येऊन राहू शकतात. त्यांना आम्ही दोघी बहिणी एकटं थोडीच टाकणार आहोत. रेवा पण वेडी आहे, खूप टेन्शन घेते. अस्मिता आपले तर्क लावत होती. पण नेमकं काय झालं हे तिलाही कळत नव्हतं. केदार मात्र काही बोलला नाही. एक गोष्ट निश्चित होती की हे टेन्शन आईबाबांचं नक्कीच नाही. तसं असतं तर न लपवता मोकळेपणाने सांगण्याइतकी रेवा बिंदास नक्कीच होती, हे त्यालाही माहीत होतं. त्याची भीती जरा वेगळीच होती.
त्याला वेगळाच डाऊट येत होता. तिच्या आणि चेतनच्या नात्यात काही प्रॉब्लेम असेल का? म्हणजे रेवाला दुसरं कुणीतरी आवडत असेल का आणि ती सांगू शकत नसेल? पण लग्न ठरलं तेव्हा तर ती जाम खुशीत होती. मग त्याच्यानंतर काही झालं असेल का? किंवा चेतनचं बाहेर कुठे अफेअर असेल का? तो तिला काही बोलला असेल का? किंवा मग त्या तिकडच्या लोकांनी पैशाची वगैरे मागणी केली असेल का? तसंही नसेलच, कारण हे स्थळ रेवाच्या बाबांच्या ओळखीतून आलं होतं. चेतनचा भाऊ आणि रेवाचे बाबा यांच्या बिझनेसच्या निमित्ताने भेटीगाठी असायच्या. त्यातूनच बोलणं झालं आणि हे लग्न ठरलं होतं. त्यामुळे तसं काही असण्याची शक्यता वाटत नाही. पण मग नेमकं काय कारण असेल? चल, येतोयस ना झोपायला? अस्मिताने असं विचारल्यावर केदार म्हणाला, तू हो पुढे, मला थोडा वेळ बाल्कनीत बसायचे. अस्मिता झोपायला निघून गेली. पण केदार मात्र तसाच विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी केदार संध्याकाळी थोडा घरी लवकरच आला. रेवा, इथे ना एक नर्सरी उघडली आहे. अगं वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत तिथे. चल पाहून येऊया, तुला आवडतं ना? केदार म्हणाला. रेवा मोबाईल घेऊन तशीच बसली होती. नको जिजू, मूड नाही आहे. ती असं म्हणताच अस्मिताला खूप आश्चर्य वाटलं. एरवी नर्सरीमध्ये गेली की तिथून तिचा पाय हलत नसे. सहजपणे 3-4 तास ती तिथेच रेंगाळत बसत असे. नर्सरीमध्ये ती इतकी रमून जात असे की शेवटी तिला आठवण करून द्यावी लागत असे. पण आज चक्क नर्सरीमध्ये जायला ती नाही म्हणत होती. तेवढ्यात केदार म्हणाला, चल ग, मला थोडी झाडं खरेदी करायची आहेत. आणि झाडांमधलं तुझ्या ताईला काही कळत नाही. तिला इंटरेस्ट पण नाही. माहिती आहे ना तुला, म्हणून तुला घेऊन जातोय. खरं तर तुझीच वाट पाहत होतो की तू कधी इथे येतेस आणि मग कधी आपण प्लॅन्स आणायला जातोय. असं झालं होतं मला. केदार रेवाला घेऊन बाहेर जातोय म्हणजे तिच्याशी बोलणार याची कल्पना अस्मिताला आलीच होती. मग तीही फोर्स करून म्हणाली, हो रेवा, जा ना प्लीज. अगं परीच्या खिडकीतसुद्धा इंडोर प्लांट हवे आहेत. ते पण छान घेऊन ये. जा, खरंच जा. आल्यापासून तू कुठे गेली नाहीस. नुसती घरात बसून आहेस. फक्त तो मोबाईल घेऊन बसली आहेस. जा पाहू. केदारने पण मग तिला हात धरून उठवलं. मग मात्र शेवटी तिचा नाईलाज झाला. केस ठीकठाक करून ती केदारबरोबर गाडीत बसली. केदारने गाडी नर्सरीच्या दिशेला न वळवता ब्लू बे हॉटेलच्या दिशेने वळवली. जिजू, इथे कुठे? तिने विचारलं. तुलाही माहिती आहे की मला काहीतरी बोलायचं असतं की मग आपण इथे येतो. काय बोलायचं आहे तुम्हाला? तिने विचारलं. मला काहीच बोलायचं नाही आहे. मला फक्त विचारायचं आहे. बोलायचं सगळं तुलाच आहे. केदार असं म्हणताच तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. काय विचारायचं आहे? तिने विचारलं. तुझं नेमकं काय चाललं आहे? आणि हे बघ, असं म्हणू नकोस. काही खास नाही. तुम्हाला उगीचच असं वाटतंय. नक्की काहीतरी झालं आहे हे मला माहिती आहे. फक्त नेमकं काय झालं आहे ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. आणि प्लीज आता खरंच कारण सांग हां. आता जर तू काही लपवलंस तर तुझ्याशी मी कधीच बोलणार नाही. आणि शिवाय गोष्ट जर सिरियस असेल तर तुझं होणारं किंवा इतर कुणाचं होणारं नुकसानसुद्धा टळणार नाही. विश्वास ठेव. जे माझ्याच्याने होईल आणि सगळ्यांच्या भल्याचं असेल तेच मी करेन. पण त्यासाठी तू खरं सांगायला हवंस. केदारने 2 सँडविचेस आणि कॉफी मागवली. हॉटेल बाहेरच्या पॅसेजच्या एका कॉर्नरमध्ये दोघे निवांत बसले. हां, सांग आता. केदार असं म्हणाल्यावर तिला अगदी रडूच कोसळलं. मनातलं तिने भडाभडा सगळं सांगून टाकलं. पण तिथून निघताना तिला बरंच हलकं हलकं वाटत होतं. तिथून निघताना तिने मध्ये आठवण करून दिली. जिजू, आपल्याला नर्सरीमध्ये जायचं आहे ना? प्लांट्स घ्यायचे आहेत. दोघं मग नर्सरीमध्ये गेले आणि प्लांट्स घेऊन आले. अस्मिता त्या दोघांची वाट पाहतच होती. ते दोघे घरी आले आणि रेवाची खुललेली कळी पाहून तिला आनंद झाला. कधी एकदा केदारला विचारतोय असं तिला झालं. प्लांट्स घेऊन रेवा परीच्या खोलीत रूम सजवायला गेली. परीला पण आनंद झाला. तीच संधी साधून अस्मिताने केदारला विचारलं, काय रे केदार, काय म्हणाली ती? बहुतेक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला दिसतोय. होणारच. तू असल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच. एवढं म्हणून ती केदार काही बोलतोय का याकडे लक्ष देऊ लागली. पण केदार काहीच बोलला नाही. तो म्हणाला, अगं तू म्हणत होतीस तेच टेन्शन तिला होतं. लग्न झाल्यानंतर आईबाबांचं कसं होणार? मग मी तिला समजावलं आणि मग ती नॉर्मल झाली. पण हे कारण अस्मिता बोलून गेली असली तरी तिला माहीत होतं की नक्कीच हे कारण नाही. कारण या पलीकडे काहीतरी वेगळं आहे.
आणि आता केदारही खोटं बोलतोय. तो आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवतोय हे सुद्धा अस्मिताला जाणवलं. ती पटकन म्हणाली, एवढंच कारण होतं? नक्की? हो, एवढंच होतं, असं म्हणून केदार तिथून निघून गेला. पण त्यानंतर अस्मिता जास्तच बेचैन झाली. कारण रेवा आता अगदी पूर्वीसारखी नॉर्मल झाली होती. ताईशी गप्पा मारू लागली होती, परीशी खेळू लागली होती, जिजूशी थट्टा मस्करी करू लागली होती. पण केदारने अशी काय जादूची कांडी फिरवली की ही एकदम नॉर्मल झाली? आणि मुळात काय कारण होतं? या प्रश्नाने अस्मिता अधिकाधिक अस्वस्थ झाली. 2-3 दिवस केदार रोज वेळेवर घरी येत होता. अस्मिता आज जेवण करत असली की या दोघांच्या बाहेर गप्पा चालायच्या. मध्ये मध्ये अस्मिता डोकवायला यायची. तेव्हा मग हे दोघेही शांत होऊन जायचे. न राहून शेवटी अस्मिताने रेवाला विचारलंच, काय गं रेवा, माझ्याशी कधी एवढ्या गप्पा मारत नाहीस. कधीतरी किचनमध्ये येत जा, काम करता करता आपण गप्पा मारूया. ती असं बोलल्यानंतर मात्र रेवा किचनमध्ये गेली होती. पण त्यांच्या गप्पा उडउडत्याच झाल्या. अस्मिताला आता इन्सिक्युअर वाटू लागलं होतं. हे घर माझं, नवरा माझा आणि कामसुद्धा मीच करणार. ही महाराणी येणार आणि बाहेर सोफ्यावर माझ्या नवऱ्याबरोबर तासन तास गप्पा मारत बसणार. हिला एक कळत नाही, पण केदारला कळायला नको का? त्याचं असं ते बोलणं कामवाल्या मावशीच्या सुद्धा लक्षात आलंय. 1-2दा ते दोघं बोलत असताना अस्मिताने मध्ये टोकलं होतं. पण केदार म्हणाला होता, अस्मिता, आम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलतोय ना. अस्मिता तिथून मग रागारागाने निघून गेली होती. 2-1 दिवसांनी तेजस अचानकच घरी आला. त्याने त्याच्या ऑर्केस्ट्राची 2 तिकीटं आणली होती. अरे रेवा, तू कधी आलीस? त्यावर केदार म्हणाला, ती येऊन 4-5 दिवस झाले. अरे रे, रेवा आली हे माहीत असतं तर मी आणखीन एक एक्स्ट्राचं तिकीट आणलं असतं. मी फक्त आता तुम्हा दोघांसाठीच आणलं आहे. कारण मला माहिती आहे परीला ऑर्केस्ट्रा वगैरे विशेष आवडत नाही. ती काही येणार नाही. पण रेवाला येता आलं असतं. तिला गाण्याची आवड आहे, माहिती आहे मला. मागे तुमच्या लग्नाच्या वेळेस, परीच्या वाढदिवसाच्या वेळेस अनेकदा मी तिचं गाणं ऐकलं आहे. ती इथे जवळपास कुठे राहत असती ना तर मी माझ्या ऑर्केस्ट्रामध्ये गाण्यासाठी तिला नक्कीच पटवलं असतं. केदार, निदान तू तरी बोलायचं ना यार. आणि आता सगळी तिकीटं विकली पण गेली आहेत. हाऊसफुल चाललाय ना ऑर्केस्ट्रा. तुमच्यासाठी 2 तिकीटं बाजूला काढून ठेवली होती म्हणून नशीब. पण तेजस हळहळत होता. तेवढ्यात केदार म्हणाला, अरे यार, काही प्रॉब्लेम नाही. अस्मिताचा संध्याकाळी योगा क्लास असतो. तो योगा क्लास काही ती मिस करणार नाही. त्यामुळे या 2 तिकिटांवर मी आणि रेवा येऊ. ते ऐकताच अस्मिताला आश्चर्य वाटलं. तिची परवानगी न घेता परस्पर केदारने कळवून टाकलं होतं. तिला खूप राग आला. पण तेजस समोर असताना तिला तो दाखवता आला नाही. तेजस गेल्यानंतर मात्र ती शांत होती. रात्री मात्र तिने केदारला चांगलंच सुनावलं. केदार शांतपणे एवढंच म्हणाला, तुझा योगा क्लास बुडू नये म्हणून मी असं म्हटलं. आणि रेवा आता काही दिवसच इथे आहे. हळूहळू ती नॉर्मल होतीये. तिला आनंदी ठेवणं ही आपली जबाबदारी नाही का? पण तू म्हणत असलीस तर मग मी मागे थांबतो. तुम्ही दोघी बहिणी जाऊन या. पण अस्मिताला आता खरंच खूप राग आला होता. रागापेक्षा आता भीती वाटत होती. संशयाची भीती. ही दोघं आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवतायत असं तिला वाटत होतं. रेवावर तर तिचा विश्वास होताच, पण त्याहून जास्त केदारवर होता. केदार आणि रेवाचं नातं भाऊ बहिणीचं होतं. पण तरीही आता ते दोघं जे वागत होते ते नक्कीच नॉर्मल नव्हतं. रेवाचं सुरुवातीला शांत राहणं, मग केदारबरोबर बाहेर गेली तेव्हा अगदी नॉर्मल होणं, अस्मिता समोर असली की दोघांच्या चालू असलेल्या गप्पा एकदम थांबणं, अस्मिता नसली की काहीतरी खुसफुस चालणं. आणि आता तर दोघे ऑर्केस्ट्राला एकत्र चालले होते. ऑर्केस्ट्रा संध्याकाळी 6 ते 9, म्हणजे यायला 9:30-10 होणारच. अस्मिताच्या मनात भलते सलते विचार येऊ लागले. तसं नसावंच, पण तसं काही असलं तर? दुसऱ्या दिवशी ती खूप बेचैन होती. परी मैत्रिणींबरोबर फिरायला गेली होती आणि रेवा केदार ऑर्केस्ट्रासाठी. 10 वाजून गेले तरी दोघांचाही पत्ता नव्हता. तिने फोन लावला. रिंग तर वाजत होती, पण केदार काही फोन उचलत नव्हता. 10:30 पावणे 11 वाजता त्याचाच फोन आला. अगं, तेजसने जेवायचा आग्रह केलाय म्हणून त्याच्याबरोबर तिथेच जेवून येतोय आम्ही.
आता मात्र तिच्या रागाला पारावर उरला नाही. आज घरी आले ना की या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा असं तिने ठरवून टाकलं. ते दोघे घरी आले तेव्हा जाम खुशीत दिसत होते. आल्या आल्या अस्मिताने दोघांची चांगलीच खबर घेतली. रागारागाने तिने रेवाची बॅग खाली जमिनीवर आदळली आणि म्हणाली, मला वाटतं रेवा, तुझं इथे राहणं तू वाढवू नकोस. अशी ही तुझी उद्या सकाळची ट्रेन आहेच, बुकिंगसुद्धा आहे. सकाळी मी टॅक्सी बुक करून देईन. स्टेशनवरून पुढे कसं जायचं ते तुला माहीत आहेच. ताईचं बोलणं ऐकून रेवाला खूप आश्चर्य वाटलं आणि वाईटही. अगं ताई, असं काय म्हणतेस? तुला त्रास होत असेल तर जास्त राहणार नाही मी, पण एवढी का चिडली आहेस? रेवा म्हणाली. अस्मिता, हे काय, तिला राहायला आपणच फोर्स केला आणि तिला जा म्हणून काय सांगतेस? आणि तेही असं परक्यासारखं, टॅक्सी बुक करून देईन, मग तू स्टेशनवर एकटी जा वगैरे वगैरे. अगं, सोडायची वेळ आली तर मी आहे ना. केदार असं म्हणताच ती मग आणखीन भडकली, किंचाळलीच. तेच नकोय मला. मी आहे ना. तू तिचा ठेका घेतलायस का? बायकोपेक्षा जास्त तुला तिची सोबत आवडायला लागली आता. हे बघ केदार, या गोष्टी माझ्या लक्षात येत नाहीत असं नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मी पाहते. रेवा आली आहे त्या दिवसापासून तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. तुमचं काहीतरी चाललंय. मी येते तेव्हा दोघं अचानक गप्प काय होता? माझ्या मागे कुसूरफुसूर काय करता? अलीकडे रेवाचं परीकडे सुद्धा लक्ष नसतं. या गोष्टी मला काही कळत नाहीत. ही गोष्ट आणि हे प्रकरण जास्त वाढायच्या आधी रेवा, तू इथून निघून जा पाहू. आणि इथे परत न आलीस तरच बरं. असंही तुझं आता चेतनशी लग्न ठरलंय, तेव्हा हे असलं वागणं तुला शोभतच नाही. ते ऐकून रेवा मटकन सोफ्यावर बसली, रडायला लागली. केदारसुद्धा भडकला. काय बोलतेस? तुला कळतंय का? माझ्या आणि रेवाच्या नात्यावर असले घाणेरडे आरोप करायला तुला काहीच वाटत नाही? हो, आम्ही तुझ्यापासून काहीतरी लपवतोय, पण एखादी गोष्ट तुला कळली नाही म्हणून लगेचच आमच्या नात्यावर शंका घेतलीस तू. तुला तुझ्या नवऱ्यावर आणि बहिणीवर विश्वास नाही? तुला माहिती आहे, रेवा मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे. तरीही केदारचं ते बोलणं ऐकून अस्मिता थोडी शांत झाली. अरे पण मग कोणती गोष्ट लपवताय तुम्ही? मला का सांगत नाहीत? माझा जीवसुद्धा तळमळतोय. म्हणून मग माझ्या मनात असे नको नको ते विचार आले. दोघांनाही सॉरी म्हणते मी, पण तुम्ही माझ्या मनाचा सुद्धा विचार करा ना. केदारने आधी अस्मिताला शांत केलं. हातात पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाला, अगं, उद्या ती गोष्ट मी तुला सांगणारच होतो. गोष्ट लगेचच घाईघाईने सांगण्यासारखी नव्हती, म्हणून तत्काळ सांगू शकलो नाही. अस्मिता, मला तुझा स्वभाव माहिती आहे गं. कोणत्याही गोष्टी तू पटकन हायपर तरी होतेस किंवा मग त्या गोष्टीचं टेन्शन घेऊन बसतेस. आधीच तुला ही गोष्ट कळली असती तर कदाचित तू हायपर झाली असतीस किंवा टेन्शन घेतलं असतंस. आणि मग जे निर्णय योग्य आहेत, रेवाच्या हिताचे आहेत, ते मला कधीच घेता आले नसते. ते ऐकून तर अस्मिता जास्त काळजीत पडली. केदार, प्लीज आता लांबण लावू नकोस. खरं काय ते सांग मला. अस्मिता म्हणाली. बिचारी रेवा तर अजूनही रडतच होती. रेवा, तूही शांत हो. तुझ्या ताईचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे. ती जेवढी पटकन चिडते तेवढ्या पटकन शांत होते. आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून भडकली ती. तेव्हा तूही शांत हो आता. आणि आता तसंही सगळ्या गोष्टी सांगायची योग्य वेळ आलीच आहे. अस्मिता, ऐक. ज्या दिवशी रेवा आली त्या दिवशी ती अगदी नर्वस आणि शांत होती. आपल्या प्लॅनप्रमाणे तिच्याशी बोलायला मी तिला हॉटेलमध्ये घेऊन गेलो. सुरुवातीला ती काहीच सांगत नव्हती, पण मग मी शपथ घातली तेव्हा मग तिने सगळं खरं सांगितलं. ती तिच्या आणि चेतनच्या नात्यात आनंदी नाही. ते ऐकून अस्मिता काही बोलणार त्याआधीच केदारने तिला शांत केलं. आधी पूर्ण म्हणणं ऐकून घे माझं, मग तुझी प्रतिक्रिया दे. तो म्हणाला, हो, रेवा आणि चेतन या दोघांनाही या नात्यात इंटरेस्ट नाही. त्याचं कारण तुला कळलं तर तुला धक्का बसेल. अगं, चेतन गे आहे. त्याच्या भावाने बिझनेसच्या फायद्यासाठी जबरदस्तीने त्याचं लग्न रेवाबरोबर ठरवून टाकलं. घरात चेतनचं काही चालत नाही. तो लग्नाला तयार झाला, साखरपुडा झाला, पण लग्नासाठी त्याचं मन काही मानत नव्हतं. म्हणून मग त्याने भेट घेऊन सगळी खरी गोष्ट रेवाला सांगून टाकली. तो म्हणाला, रेवा, आय ॲम अ गे पर्सन.
मला कोणत्याही मुलींमध्ये काहीच इंटरेस्ट वाटत नाही. त्यांचं आकर्षण वाटत नाही. मी LGBT कॅटेगरीमधला गे आहे. लग्न झाल्यानंतर आपण दोघं कधीच सुखी होऊ शकणार नाही. लग्नाच्या आधी मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस माझ्या भावाने मला धमकावलं. घरी फक्त त्याचंच चालतं. मला माझी काळजी वाटत नाही, कारण असंही मी समाजातला एक उपेक्षित घटक आहे. आमच्या गरजा वेगळ्या असतात, जीवन वेगळं असतं. पण तुम्हाला या सगळ्याचा त्रास होऊ नये असं मनापासून वाटतं. मला माहिती आहे, साखरपुडा करून मी खूप मोठी चुकी केली आहे. पण विश्वास ठेवा, मला जीवे मारायची धमकी दिली आणि मग नाईलाजाने मला हे करावं लागलं. आता तुम्हाला ही गोष्ट मी सांगितली आणि त्यावरून जर तुमचा नकार आला तर माझी काय अवस्था होईल मला नाही माहीत. पण जर तुम्ही स्वतः काहीही वेगळं कारण देऊन नकार देऊ शकलात तर मात्र आपल्या दोघांचीही यातून सही सलामत सुटका होऊ शकते. ते ऐकून अस्मिताला धक्का बसला. बाप रे, हे सगळं काय आहे? मग पुढे काय ठरवलंय तुम्ही? तिने विचारलं. रेवाने ही गोष्ट सांगितल्यानंतर मी सुद्धा असाच बेचैन झालो. पण मी तिला वचन दिलं, या सगळ्या प्रॉब्लेममधून मी तुला बाहेर काढीनच. मी असं बोलून तर गेलो होतो, पण काय करावं हे मलाही कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी माझं मन हलकं करायला तेजसला भेटलो. तेजसने माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. तो म्हणाला, अरे चेतनने हिंट तर दिलीच आहे ना की रेवाने लग्नाला नकार द्यायचा म्हणून. अरे हो, पण रेवाने नकार का दिला त्याचं कारण काय सांगायचं? सांगून टाक ना, तिचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे म्हणून. तेजस म्हणाला, अरे पण घरी सगळे विचारणार नाही का कोणत्या मुलावर प्रेम आहे, मुलगा काय करतो आणि आधी का नाही सांगितलं? शिवाय चेतनच्या घरची लोकंसुद्धा विचारणार. त्या उपर शिव्या घालणार ते वेगळं. केदार म्हणाला, हे बघ केदार, आता लग्न मोडायचं म्हटलं तर थोडी नोकझोक ही होणारच. या सगळ्यात आपल्यासाठी महत्त्वाचं रेवाची यातून सुटका होणं हे आहे. नशीब समजायचं की चेतनने लग्नाआधी सगळ्या खऱ्या गोष्टी सांगितल्या, नाहीतर रेवाचं बिचारीचं आयुष्य पणाला लागलं असतं. कळतंय का? तेजस म्हणाला, तुझं सगळं म्हणणं खरं आहे रे बाबा, पण असा मुलगा कुठून शोधायचा जो रेवाशी या क्षणी लग्नाला तयार होईल, तेही अशा सगळ्या परिस्थितीत. आणि रेवालासुद्धा तो पसंत पडायला हवा ना. केदार म्हणाला. थोडा वेळ तेजस काही बोलला नाही. मग तो म्हणाला, मी रेवाला ओळखतो. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. रेवा मलाही ओळखते. रेवाची इच्छा असेल तर मी रेवाशी लग्न करायला तयार आहे. कारण आता मलाही माझ्या आयुष्यात मूव्ह ऑन व्हायचं आहे. खूप एकटं एकटं वाटतं रे. पूर्वा तर माझ्या मनातून कधी जाणार नाही. म्हणूनच माझ्या भावना समजून घेईल अशीच मुलगी मला हवी आहे. आणि मला वाटतं रेवा अगदी तशीच आहे. आणि मग मी आश्चर्याने तेजसकडे पाहत राहिलो. केदार सांगत होता. लगेचच ही गोष्ट मी रेवाला सांगितली. तिने थोडा विचार करायला वेळ घेतला, पण मी समजावलं. तेजससारखा मुलगा शोधूनसुद्धा मिळणार नाही. त्याचं पहिलं लग्न झालंय आणि त्याची पहिली बायको आता हयात नाही. ही एक गोष्ट सोडल्यास बाकी बोट दाखवायलासुद्धा त्याच्याकडे जागा नाही. तुम्ही एकमेकांना चांगले ओळखता. इनफॅक्ट तुमच्यात मैत्री देखील आहे. एकमेकांचे स्वभाव तुम्हाला माहीत आहेत. एकमेकांच्या घरच्यांना तुम्ही ओळखता. मुख्य म्हणजे या सगळ्यात मी तुमचा मध्यस्थी आहे. तुम्हा दोघांचंही मी काहीही नुकसान होऊ देणार नाही. एकदा का तुमचं ठरलं की मग आपण घरी बोलू. चेतनला प्रॉब्लेममध्ये न टाकता आपण हा प्रॉब्लेम परस्पर निस्तरू शकतो. चेतनने त्याच्या आयुष्याचा निर्णय ऑलरेडी घेतला आहे. त्यात आपण काहीच करू शकत नाही. त्याच्या गरजा वेगळ्या आहेत, त्याच्या भावना वेगळ्या आहेत, त्याचं आयुष्य वेगळं आहे. पुढे त्याने त्याच्या आयुष्यात काय करावं हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. आपला मुद्दा फक्त रेवापुरती. पण हे सगळं करताना खूप सावधगिरी बाळगायची गरज होती. मध्ये आम्ही बाहेर जातो असं मी तुला सांगितलं ना, तेव्हा आम्ही चेतनला भेटलो. त्यानेही आमच्याशी मोकळेपणाने भेट घेतली. रेवाने कोणता तरी चांगला निर्णय घेतलाय याचा त्याला आनंद वाटला. पण या सगळ्या गोष्टी खूप रिस्की होत्या. मी आधीच तुला हे सगळं सांगितलं असतं तर कदाचित या सगळ्या गोष्टीचं तू टेन्शन घेतलं असतं, तुला धक्का बसला असता. कदाचित आई बाबांना ही गोष्ट तू बोलून गेली असतीस आणि सगळा प्लॅन तसाच बारगळला असता. रेवा आधीच खूप डिस्टर्ब झाली होती. तिच्याबरोबर खरंच काहीतरी विचित्र घडलं होतं. तिला हळूहळू सावरायचं होतं मला. तिच्या मनाची तयारी करायची होती.
तेजसच्या मनाचा कौल घ्यायचा होता. म्हणूनच त्या दिवशी मी मुद्दामूनच तुला ऑर्केस्ट्राला नेलं नाही. खरं तर 2 तिकीटं घेऊन ये ही सांगायची आयडिया माझीच होती. तेजस मला म्हणत होता की आपण अस्मिताला सगळं खरं सांगून टाकू, पण मला थोडा वेळ हवा होता. ऑर्केस्ट्रानंतर पहिल्यांदा मला त्या दोघांची भेट घडवायची होती. सविस्तर बोलणी करायची होती. माझ्याकडेही फार वेळ नव्हता. म्हणून मग सगळ्या गोष्टी मी पटापट करत गेलो. हे सगळं असं होतं तर. आता आईबाबांना कसं सांगायचं आहे, काय सांगायचं आहे ते आपण चौघं मिळून उद्या ठरवू. उद्या तेजसला जेवायला घरी बोलवलं आहे. काहीतरी चांगला मेनू करूया. मी तर उद्या ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. अस्मिता, आता तरी तुला पटलं ना? तुझा नवरा तसा नाही गं. अजूनही काही शंका आहे का? केदारने विचारलं. मग मात्र अस्मिता केदारच्या गळ्यात पडून रडू लागली. तिने रेवालाही जवळ घेतलं. दोघांनाही सॉरी म्हटलं. सॉरी ताई, तुझ्यापासून खरंच काही लपवायचं नव्हतं. पण मी या सगळ्या प्रसंगाने एवढी घाबरून गेले होते की काय करावं काही कळत नव्हतं. जिजू पाठीशी भक्कम उभे राहिले. ते जसं म्हणत होते तसंच मी करत गेले. आणि बघ ना, मनावरचं खूप मोठं दडपण उतरलंय माझ्या. तिला जवळ घेत अस्मिताने विचारलं, पण चेतनच्या नात्यातून सुटका व्हावी म्हणून तेजसच्या नात्याला होकार द्यायला घाई तर करत नाहीस ना रेवा? तसं असेल तर सांग, आपण पुन्हा एकदा विचार करू. तेजस दादा चांगलेच आहेत, त्याबद्दल दुमत नाही. पण तुला त्यांच्याबरोबर आयुष्य काढायचं आहे. त्यामुळे नीट विचार करून निर्णय घे, अस्मिताने समजावलं. हो ताई, मी नीट विचार करूनच निर्णय घेतला आहे. मी बोलले आहे त्याच्याशी. आम्हाला एकमेकांचे विचार पटले. दोघांच्याही एकमेकांकडून फार अपेक्षा नाहीतच. फक्त एकमेकांना सांभाळून घेऊया, सावरून घेऊया असं आम्ही ठरवलं आहे आता. आईबाबांशी काय बोलायचं याचं थोडं टेन्शन आलं आहे खरं, रेवा म्हणाली. अगं तू त्याचं टेन्शन नको घेऊस. मी सांगेन आईबाबांना, कसं तरी करीन कन्व्हिन्स. म्हणीन रेवा आणि तेजसचं प्रेम जुळलं म्हणून. आणि एकदा का चेतन आणि तुझा साखरपुडा मोडला की मग विश्वासात घेऊन आपण आईबाबांना चेतनचं सत्य सांगू. दोघं भडकतील थोडे, पण नंतर समजून घेतील आपल्याला. आणि केदारसुद्धा बोलेलच ना. आपला शब्द मोडतील एक वेळ, पण जावयाचा शब्द कधीच मोडणार नाहीत ते, अस्मिता म्हणाली. रेवाने अस्मिताला घट्ट मिठी मारली. साश्रू नयनांनी अस्मिता नवऱ्याकडे पाहत होती. विश्वास ठेवण्यासारखी माणसं आयुष्यात फार कमी असतात. त्यातून विश्वास नाही तर श्रद्धा ठेवावी असा नवरा मिळणं म्हणजे भाग्यच. पण आपलंही प्रेम काही कमी नव्हतं. केदारवर आपलं खूप प्रेम आहे. म्हणून तर तो आपल्यापासून लांब जातोय की काय अशी भीती वाटली. आणि मग संशय वाटला. त्यावेळेस आपल्या मनात जो विचार आला तोही चुकीचा नव्हता. आता असं वाटतंय आपण आपल्या बहिणीवर आणि नवऱ्यावर संशय घेतला ते मात्र चुकलं. असो, माणूस म्हटलं की चुका होणारच. परिस्थितीनुसार विचार भावना बदलत जातात. नवरा काही लपवतोय म्हटल्यावर बायकोला संशय येणारच, यायलाच हवा. पण संशयापलीकडे सुद्धा एक जग असतं आणि ते इतकं सुंदर असतं हे मात्र अस्मिताने आजच पाहिलं होतं.